काँग्रेस म्हणजे काय तर सर्व विचार जे आहेत हे लोकांच्या समोर असले पाहिजे. ते ऑप्शनलच्या माध्यमातून विकल्पाच्या माध्यमातून लोकांनी ठरवावं कोण योग्य कोण चुकीचं. तिथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी जरी निवडणूक लढत असल्या तरी भारतीय जनता पक्ष हाच मोठ्या भावाचा त्या ठिकाणी भूमिकेत आहे. ही लढाई भाजपच्या विरोधात आहे असंच मानतात. भाजपच्या विरोधातच काय? आहे आणि त्यांनी त्यांचे मित्रपक्षही गुंडाळून ठेवलेले आहेत. अजितदादांच्या विमानाचा अपघात बर की घातपात या संदर्भामध्ये खुलासा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या संदर्भातल्या सगळे प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री गप्प बसतात. जर भाजप असं म्हणते की 2029ला आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, त्यांच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केल्याचं पण दिसतं. तुम्ही सातारा फार डिटेलमध्ये सांगितलं, तर काँग्रेसची पण हीच तयारी नाहीये का स्वबळाची? आणि महाविकास आघाडी आता ही केवळ नावापुरती उरलेली आहे. पुढे येत असताना संघटन सुरक्षेसारख्या काही संकल्पना आता जोर धरत आहेत आणि देशभरातलं असं धोरण ठरलं आहे की जिल्हाध्यक्ष मजबूत करायचा आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. राज्यामध्ये आता एकतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे. 2029च्या निवडणुकांच्या आधी आता 3 वर्षाचा कालावधी आहे आणि त्या अर्थानं महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाशी रिलेटेड बरेचसे प्रश्न आहेत. या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. काँग्रेसनं देशभरामध्ये संघटन सृजन नावाचं एक अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या अभियानाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये देखील एका वेगळ्या पद्धतीनं होती आहे. खरोखर त्याचा नेमका काय फायदा काँग्रेसला होणार आहे आणि महाविकास आघाडीची खरंच गरज आता 2029साठी राज्यात उरलेली आहे का? आत्ता पोटनिवडणुकीमध्ये जे राजकारण चालू आहे, थेट काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे असं विधान करण्यापर्यंत काहींची मजल गेलेली आहे. या सगळ्याबद्दलची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. काय खरंच काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे का? आणि आकड्यांमध्ये तुम्हाला हा डाऊनफॉल दिसतोय का? असं म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं रिॲक्शन काँग्रेसच्या वर्तुळातनं आल्या त्या का गरजेच्या होत्या असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिला प्रश्न. एकतर ते सदरचं जे वक्तव्य आहे काही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. कारण त्यामागचा कार्यकारण भाव आणि एकंदरीत सगळे संदर्भ हे जर तपासून बघितले तर ते गंभीर नाही. दुसरं, आता ते वक्तव्य थेट परिपक्वतेच्या आता निकषात गेलेलं असल्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. राहिला डाऊनफॉलचा विषय. तर काँग्रेस हा जो विचार आहे हा या देशातला विचार, म्हणजे हे काही वक्तव्य इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने नाही. काँग्रेसचा DNA आणि भारताचा DNA एक आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय ही जी भूमिका आहे ही भूमिका काँग्रेस पुढे घेऊन जात आहे आणि नेमक्या या भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची असणारी भूमिका आहे. आणि ही काँग्रेसचीच भूमिका जी आहे असं नाही, तर हिला एक मोठी परंपरा, ती बुद्धांपासून, महावीरांपासून, बसवेश्वरांपासून, चक्रधरांपासून, शिवशाहू फुले आंबेडकर, वारकरी संप्रदाय, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी अशी ही सगळी परंपरा आलेली आहे. त्यामुळे ह्या परंपरेतला हा जो काँग्रेस नावाचा जो विचार आहे हा विचार अडचणीत आला असेल, कुठे ग्लोबल स्थितीच्या माध्यमातून कुठे काही राजकीय संदर्भ बदलले असतील, कुठे पोलरायझेशन झालं असेल, त्या अनुषंगाने जरूर संख्या कमी जास्ती होऊ शकेल. मात्र हा एक शाश्वत विचार आहे आणि तो कधीही क्षीण होणार नाही. तो विचार राहीलच. या सोबतच काँग्रेस म्हणजे काय तर सर्व विचार जे आहेत हे लोकांच्या समोर असले पाहिजे. ते ऑप्शनलच्या माध्यमातून विकल्पाच्या माध्यमातून लोकांनी ठरवावं कोण योग्य कोण चुकीचं. आणि पहिलं जे मंत्रिमंडळ होतं भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वातील या मंत्रिमंडळात 6 बगर काँग्रेसचे नेहरूजींनी घेतले आणि ते घेताना सांगितले की सगळ्या विचारधारा ज्या आहेत ह्या अप फॉल डाऊन फॉल नाही, ह्या सगळ्या ह्या असल्या पाहिजे आणि लोकांना ठरवू द्यात. त्यावेळेस थेट जनसंघाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे देखील कॅबिनेटमध्ये होते. तर हा आमचा वारसा आणि हा आमचा विचार आहे. आता ज्या ठिकाणी ज्या बारामतीत हे वक्तव्य दिलं गेलं त्या अनुषंगानं पण मला डाऊनफॉल वर भाष्य जरूर केलं पाहिजे. बारामतीमध्ये गेल्या दीर्घ काळापासून म्हणजे जवळपास 67 पासून एक शरद पवार साहेबांचा एक इम्पॅक्ट होता आणि त्यानंतर 99ला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली. दरम्यानच्या काळात समाजवादी पक्ष वेगळा झाला. पण तेव्हापासून कधी पवारसाहेब लढले असतील काँग्रेसकडून, कधी समाजवादीकडून, कधी राष्ट्रवादीकडून. पण दीर्घकाळ आपण जर मागे वळून पाहिलं तर जवळपास 55 वर्ष तिथे काँग्रेसचा आमदार नाही आहे. ओके. अशाही परिस्थितीत तिथे काँग्रेस आहे. बरं. बारामतीच्या मध्यवर्ती ठिकाणी काँग्रेस पक्षाचं आमचं कार्यालय आहे.
ते कार्यालय नेहमीच जिथं उघड 55 वर्ष तुमचा आमदार नाही आमदार नाही किंवा मग तुम्ही लौकिक अर्थाने नाही. हा आम्ही निवडणुकीच्या राजकारणात गेल्या बरोबर. मागच्या आपण पलटून बघितलं तर 99 पासून तर तिथे तर अलायन्सच आमचं सगळं चाललं आहे. पण अशा ठिकाणी आमचं कार्यालय आहे, ते नियमित उघडतं, तिथे लोकांचं वर्दळ आहे आणि त्या ठिकाणून काँग्रेस पक्षाचं तिकीट आम्हाला द्या असे सांगणारे नेते आमच्याजवळ तिथे आहेत. 6 लोकांनी तिथे बरं. उमेदवारी अर्ज मागितला. त्याच्यात डॉक्टर आहेत, कार्यकर्ते आहेत, आमचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी इतक्या वर्ष आम्ही सत्तेत नसतानाही हा जर बारामती ते आमचा पक्ष, आमचं कार्यालय, आमचे नेते तिथले तगू शकतात, तर याचा अर्थच आहे की हा चिरंजीवी विचार आहे, हा शाश्वत विचार आहे, हा क्षीण होऊ शकतच नाही, डाऊनफॉलचा तर प्रश्नच नाही. बरं. पण म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये पण मी जे म्हटलं की महाविकास आघाडीची गरज खरं तर आता उरलेली आहे का, त्याच्याबद्दल थोडं मला तुमच्याकडनं सविस्तर जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी बारामतीमध्ये उमेदवार द्यायचं हे काँग्रेसनं का ठरवलं? म्हणजे जर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्रित आहात, बाकीच्या पक्षांनी उमेदवार दिलेले नाही आहेत, तिथं ते लढत नाही आहेत, असं असताना काँग्रेसची ही भूमिका काय आहे? आणि अजित पवारांच्या निधनानंतर साहजिक आहे की म्हणजे बरंचसं वातावरण असं सांगितलं जातं की सहानुभूतीचं आहे अशा वेळी, तर तरीसुद्धा हा निर्णय घेण्याच्या पाठीमागं काँग्रेसची भूमिका काय? आज संपूर्ण भारतात जर आपण विचार केला तर काँग्रेस आणि भाजप हे दोनच विचार आणि हे दोनच पक्ष आपल्याला राष्ट्रीय पातळीपासून दिसतात. आणि भारतीय जनता पक्षाची जी दादागिरी आहे, जी त्यांची हेकेखोरी जी आहे, ते त्यांची हुकुमशाही आहे, लोकशाही प्रणाली त्यांना मान्य नसणे, संसदीय प्रणाली त्यांना मान्य नसणे, हा जो सगळा त्यांचा वैचारिकच्या सोबत आहे, त्यांची जी पॉलिटिकल प्रॅक्टिस राहिली, आम्ही याच्या विरोधात आहोत. आणि प्रत्येक ठिकाणी घाबरवणं, प्रत्येक ठिकाणी प्रलोभन देणं, हे भारतीय जनता पक्षाने जे उद्योग सुरू केले आम्ही त्याचाही विरोध करतो. आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली आमची भूमिका ही बारामतीमधली आमच्या उमेदवारीची हा कार्यकारण भाव आहे. पण आमचे मित्रपक्ष तिथे लढले हे सत्य आहे. मागच्या 2024चाच आपण विचार केला तर 2 पवार लोकसभेत लढले, 2 पवार विधानसभेत लढले. आणि अशा पार्श्वभूमीवर आता या मध्यवर्ती निवडणुका नसल्या, बाय इलेक्शन जरी असल्या, पोटनिवडणुका, तर यामध्ये आमचे मित्रपक्ष जर लढत असतील तर आम्ही लढू नये. म्हणजे काँग्रेस पक्षाची भूमिका होती की जर मित्रपक्ष लढत नसेल तर आम्ही लढायला तयार आहोत. आणि का तयार आहोत तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली भूमिका घेऊन राजकीय पक्ष ही राहिली पाहिजे. आता राष्ट्रवादी तिथे लढत जरी असली, तिथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी जरी निवडणूक लढत असल्या, तरी भारतीय जनता पक्ष हाच मोठ्या भावाचा त्या ठिकाणी भूमिकेत आहे. ही लढाई भाजपच्या विरोधात आहे असंच मानतात. भाजपच्या विरोधातच आहे आणि त्यांनी त्यांचे मित्रपक्षही गुंडाळून ठेवलेले आहेत. साताऱ्याचं प्रकरण अत्यंत ताजं आहे. साताऱ्यामध्ये एक शिंदे सेनेच्या आणि दुसरा अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांना अडवलं जातं, त्यांना ठोकून काढल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. तिथे जिल्हा परिषदचे सदस्य या दोन्ही पक्षाचे आत जाऊ दिल्या जात नाही, किंबहुना राष्ट्रवादीचे सदस्य आत जाऊ दिल्या जात नाही. आणि अशा वेळेस राष्ट्रवादी गप्प बसते. त्यामुळे त्यांचं जे आता जे ज्युरिडिक्शन आहे ते त्यांनी जरी ते मित्रपक्षाला लढवत असेल तर भारतीय जनता पक्षच हा मोठ्या भावाच्या आणि भूमिकेत त्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाची भूमिका असली पाहिजे, हा भाग एक. मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या 3 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अनपोज निवडणूक करण्याचा सपाटा लावला होता. बरोबर. आणि बऱ्याच ठिकाणी केल्या. आणि करत असताना मोठं सप्रेंटी काय वापरली की धाक दाखवणे किंवा पैशाच्या माध्यमातून विरोधकांना खरेदी करणे, कॉलर पकडून विड्रॉल करायला घेऊन जाण्या इतपत आपण महाराष्ट्रात होत असताना बघितलं. तेव्हा विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही बोललो, माध्यमातली लोकही बोलले, साहित्यिक बोलले, कार्यकर्ते बोलले, सामाजिक कार्यकर्ते बोलले की हे काही योग्य नाही आणि निवडणुका या झाल्या पाहिजे, निकोप वातावरणात झाल्या पाहिजे, सभ्य झाल्या पाहिजे. अनपोज निवडणुका होणं हे लोकशाहीकरता घातक आहे. ही भूमिका आपण 3-4 महिन्यापूर्वी मांडली आणि आता आपण वेगळी भूमिका घेतो, हे काही योग्य नाही. अजितदादा गेल्यानंतरची सहानुभूती आहेच, एक मोठा नेता गमावल्याची एक भावना आहे, त्यांची पोकळी पण जी आहे ती जरूर राहील, त्यांचं योगदानही त्यांचं फार मोठं होतं. ती सहानुभूती, तोच आदर हा काँग्रेस पक्षालाही आहे. याचा अर्थ आम्ही कोणाच्या सहानुभूतीचा आम्हाला विचार नाही असाही नाही, किंवा या ठिकाणी आम्ही निवडून येतोय, आम्ही या ठिकाणी आता असं करू ते करू, हा हेका पण आमचा नाही आहे. किंवा आमचे 16 आमदार ही आहेत, ती 17 करण्यामध्ये काही कुठलाही त्यामध्ये स्वारस्य असण्याचं कारण नाही. कारण जे काही आहे ते पुढे 2029च्या अनुषंगाने हे सगळे विषय
तिथे होणार आहेत. बरं. आणि भारतीय जनता पक्षाजवळ 240च्या दरम्यान आहेत. त्यांना एक सत्तेची मुळात हा सत्ता निवडणूक लढाई ही भूमिका नाही, तर इथे एक जो प्रोटेस्ट आहे आमचा, एक कारण राजकीय पक्षाला राजकीय भूमिका घेतल्या पाहिजे. बरं. पण म्हणजे दादांच्या त्या सगळ्या अपघाती मृत्यूनंतर ज्या पद्धतीनं चौकशी व्हायला पाहिजे होती, ज्या मुद्द्यांवरती एकी दिसायला पाहिजे होती, ती देण्यामध्ये महाराष्ट्र कमी पडला आणि मग कर्नाटकमध्ये FIR वगैरे झाली. नेमकी आता आमचे जे उमेदवार आहे आकाश मोरे यांनी काय भूमिका घेतली आहे, जी पक्षाची भूमिका आहे, पक्षाने त्यांना ती भूमिका घेण्याच्या अनुषंगानं आम्ही जरूर त्यांच्याशी सहमत आहोत की त्यांनी भूमिका घेतली की जर तिथे गुन्हा दाखल होत असेल तर मी माझी उमेदवारी वापस घ्यायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी काय केलं की अपघात की घातपात ही चर्चा सुरू झाल्या त्यांनी एक केंद्रीय उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिलं, ताबडतोबीनं चौकशी करावी. आणि तेवढ्याच जलद गतीने त्यांचंही पत्र आलं. पण अजून 2.5 महिने झाले, त्याचा तपास नाही. रोहित दादांनी जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्याच्या संदर्भामध्ये कुठेही खुलासा नाही. जो काही एक थातूरमातूर जो अहवाल आला त्यामध्ये अनेक चुका, कुठे झाड असणे, म्हणजे जी घातपाताच्या दिशेने सर्व ह्या मुद्दे जात असताना मुख्यमंत्री गुन्हे दाखल करत नाही. त्याचा ब्लॅक बॉक्सचं काय झालं तेही सांगत नाही. कर्नाटकला कुठेतरी 0 गुन्हा FIR दाखल होतो, त्या संदर्भामध्ये ते राजकीय भाष्य करतात. राणा भीमदेवी थाटात सभागृहात म्हणतात की जमीन असला, मेला असला, इकडे असला त्याला घेऊन येऊ. अरे बाबा, एवढं म्हणायचीच गरज नाही ना. तुम्ही गुन्हे दाखल करा, त्याची चौकशी करा, त्याची CBIला चौकशी द्या, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडून झाली पाहिजे. त्यामुळे मूळ मुद्दा अजितदादांच्या मृत्यूनंतर बाय इलेक्शन हा मूळ मुद्दा असू शकत नाही, तर अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात या संदर्भामध्ये खुलासा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या संदर्भातल्या सगळे प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री गप्प बसतात आणि मोठ्या भावाच्या भूमिकेत पुढे जातात. तर या मुख्यमंत्र्यांच्या अपघाताच्या संदर्भातली पण ही बोटचेपीची भूमिका आहे, याचाही विरोधाची किनार ही आमच्या उमेदवारीच्या अनुषंगाने तिथे आहे. 2029ची निवडणूक आता 3 वर्ष त्याला आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून हे सातत्यानं दिसतंय की महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाची भूमिका वेगवेगळी राहिलेली आहे. म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या स्थानिक निवडणुका या सगळ्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या लढला, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती युती झाली. पण काही ठिकाणी असं दिसलं की महापौर बनवताना विशेषतः ठाकरे आणि यांची पण युती झाली भाजपची. तर महाविकास आघाडीची गरज आता उरलेली आहे का? धर्मस्वातंत्र्यासारख्या एका महत्त्वाच्या विधेयकावरती तुमची भूमिका वेगळी आहे, ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे. असं असताना मुंबईमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत. तर जर भाजप असं म्हणते की 2029ला आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, त्यांच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केल्याचं पण दिसतं. तुम्ही सातारा फार डिटेलमध्ये सांगितलं. तर काँग्रेसची पण हीच तयारी नाही आहे का स्वबळाची? आणि महाविकास आघाडी आता ही केवळ नावापुरती उरलेली आहे का? महाराष्ट्रामध्ये 99 पासून आघाडीची सरकार सगळी आली आहे. देश पातळीवर तेच चित्र आहे. त्यामुळे राजकीय अपरिहार्यता आघाडीची होती आणि या क्षणापर्यंत ती आहे. त्यामुळे भाजप जर लढते ती आघाडीमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर लढतं. आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकसभेमध्ये चांगला समन्वय राहिला आणि चांगल्या समन्वयाच्या अनुषंगाने चांगला यश पण आम्हाला लोकसभेत महाविकास आघाडी म्हणून मिळालं. ते विधानसभेमध्ये यश हे आम्हाला मिळालं नाही. तिथे समन्वयाचा अभाव राहिला, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या राहून गेल्या आणि तिथे या मतांचं शिफ्ट करणं, मतं ट्रान्सफर करणं या विषयाच्या अनुषंगानं काही गंभीर मुद्दे उपस्थित जाते. मुळातच महाविकास आघाडी जी आहे ही कशी झाली, कारण शिवसेना आणि काँग्रेस यांचं वैर महाराष्ट्रामध्ये ते एकत्रित येतील असं कोणाला वाटलं कारण काँग्रेस हा एक प्रमुख विरोध पक्ष होता आणि दुसरा बाजूला शिवसेना होता. भाजप हा तर फारच कमी भाजपची ताकद ही महाराष्ट्रामध्ये होती. अशा परिस्थितीत 2019च्या ज्या निवडणुका झाल्या, तर 2019च्या निवडणुकीत कुठेतरी सर्वांच्या लक्षात आलं की भाजपच्या सोबत राहणं म्हणजे ते मित्रपक्षाला संपवतात. आणि जी काही शिवसेनेची आणि त्यांचं दिलेला शब्द पाळणे वगैरे विषय नसतील तेही त्यामध्ये कुठेतरी होते. आणि भारतीय जनता पक्षाला दूर ठेवायचं म्हणून महाविकास आघाडी तयार झाली. बरोबर. ही महाविकास आघाडी तयार होत असताना आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला. त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी हे मुख्यमंत्री झाले. आणि त्याचा मूळ गाभा जो होता तो भारतीय जनता पक्ष हा लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपण एक संघ राहूया.
महाविकास आघाडी 2019 नंतर 24कडे येता येता इंडिया अलायन्स झाला बरोबर. आणि इंडिया अलायन्समध्ये आम्ही लढलो. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली की आघाडीचे सर्व अधिकार हे आपण स्थानिक पातळीवर द्यायचे, जिल्ह्याच्या अध्यक्षांना, ब्लॉकच्या अध्यक्षांना. कारण पूर्ण राज्याची आघाडी करणं, त्याचं सीट शेअरिंग करणं हे शक्य नव्हतं. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही वेगवेगळं लढलो, काही ठिकाणी आम्ही अलायन्सला लढलो. निवडून आल्यानंतर काँग्रेस काही कुठेच भाजपसोबत गेली नाही. आणि भाजप मला वाटतं बदलापूर वगैरे ठिकाणी हो आम्ही नाही जिथे काही प्रकार झाले त्यांना आम्ही पक्षातून बडतर्फ केलं. कालपर्यंत जालन्याच्याही 7 नगरसेवकांना आम्ही पक्षातून निलंबित केलं. आता आपण बोलत असताना जे सांगितलं तर आमचं परभणीमध्ये आम्ही आणि शिवसेना सोबत आहोत. आम्हाला तिथे महापौर होण्याचा, उपमहापौराचा, स्टँडिंगचा आमच्याजवळ प्रपोजल होते, सगळं तुम्ही घ्या. मात्र तिथे आम्ही आघाडीचा धर्म पाळला, महाविकास आघाडीचा, आणि शिवसेनेसोबत राहिलो. चंद्रपूरला तसं होताना दिसलं नाही. त्यामुळे चंद्रपूरची जरूर कुठेतरी खंत आहे. तिथे युबीटी जी आहे ही भाजपसोबत गेली दिसली. आता या सगळ्यांची जी गोळाबेरीज आहे तर एक समन्वय पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता कुठेतरी ही आहेच. आणि या दरम्यानच्या काळात सगळ्याच पक्षांना त्यांचा पक्ष मोठा झाला पाहिजे ही भावना आणि भूमिका असते. आणि त्या भूमिकेतून, भावनेतून सर्वांनीच प्रयत्न केले. तिथे काँग्रेसही प्रयत्न करत आहे. मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही देशभरात करत असतो. पण 2029 साठी तुमचं टार्गेट काय? पुन्हा तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की राहुल गांधींच्या नेतृत्वात लढत असताना भाजपच्या विरोधात जर समविचारी मित्रपक्ष काही असतील तर जरूर त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे. राहुल गांधी देशाचं नेतृत्व करतात, त्यांना पंतप्रधान करायचं म्हणून आम्हाला झुकतं माप द्या असं कोणी आमच्याशी कृपया बोलू नये, ही देखील आमची सविनय कुठेतरी अपेक्षा आहे. आणि या 3 पक्षांच्या सोबतच कुठे वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेसच्या येऊ शकते का भाजपला विरोध म्हणून, त्याची देखील चाचपणी आम्ही करत आहोत. माधवराव दानकर साहेबाचा रासपा जो आहे तोही सोबत येऊ शकतो का, बहुजन विकास आघाडीसारखे काही पक्ष जे आहेत हे सोबत येऊ शकतं काय, हे देखील करण्याचा प्रयत्न या दरम्यानच्या काळात आमचा आहे. हा प्रश्न यासाठी विचारला कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं दिसतंय ना की जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये खरे विरोधक नेमके कोण आहेत याच्याबद्दलचे प्रश्न सामान्य लोकांना पडायला लागलेले. कारण जरी 3 पक्ष आपल्याला विरोधी बाजूला दिसत असले तरी त्यातले काही जे आहेत ते अदृश्यपणे सत्तेच्या जवळ जायचा प्रयत्न करतायत. काहींची भूमिका काही ठराविक मुद्द्यांवरती सरकारला फेवर करणारी असते. अशा वेळी एक खरा विरोधक म्हणून आपण एकटेपणानं लढलं पाहिजे असं काँग्रेसला वाटतं का? नाही, एकटेपणानं कशाला, आपण सर्व मिळून भाजपशी लढू, त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करू नका, भारतीय जनता पक्षाला घाबरू नका, ही भूमिका सर्वसाधारण भारतभरातली आमची काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे आम्ही पक्षाची ध्येय धोरणं जी आहेत ती थेट स्वरूपामध्ये आणि आक्रमक स्वरूपामध्ये सर्वदूर मांडतोय. आणि आम्ही ती मांडत असताना ते आमचं कामही आहे. ही सर्वांनीच मांडावी अशा प्रकारची आमची असणारी अपेक्षा देखील आहे. मात्र 2029 येईपर्यंत नवीन सर्व जे गणित राहतील त्या सर्व गणितांच्या अनुषंगाने एक सिंहावलोकन करण्याची जरूर परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आणि निवडणुका जशा जशा जवळ येतील तर तशा पद्धतीनं आता नवीन स्थितीमध्ये, कारण मागच्या वेळेचं गणित, त्याच्या मागच्या वेळेचं गणित असं न करता नव्या दमानं या सगळ्या आघाडीच्या अनुषंगाने विचार झाला पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहील. संघटन सृजन अभियान देशभरामध्ये सुरू झालंय आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करताय. तालुका अध्यक्ष सुद्धा मला वाटतं पहिल्यांदाच काँग्रेसच्या इतिहासामध्ये असं होतंय. मग हे संघटनेच्या दृष्टीने इतका गंभीर विचार आतापर्यंत का नव्हता झाला आणि आता जो होतोय तो नेमका काय? म्हणजे आम्ही जे ऐकतोय की जिल्हाध्यक्षांच्या निवडीपासून तालुका अध्यक्ष या म्हणजे सगळ्या होणार, 7-8 हजार काहीतरी पदाधिकारी निवडले जाणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये हे संघटन, ही ताकद काँग्रेसची मजबूत करण्यासाठी काय काय तुम्ही पुढच्या दिवसामध्ये? मागच्या काळामध्ये जर बोलायचं झालं तर जुन्या काळामध्ये काँग्रेस हा मास बेस पार्टी म्हणून राहिला आहे. आणि ते मास बेस पार्टी राहत असताना एक आमचं कल्चर राहिलं की तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, आणि त्यांचा तो शब्द हा प्रमाण मानला जायचा. मात्र पुढच्या काळामध्ये संघटनेच्या ऐवजी तिथले आमदार, खासदार, मंत्री याकडे कुठेतरी पक्ष संघटना आमची झुकली असंही प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नाही. आणि त्यातून आता पुढे येत असताना संघटन सृजनासारख्या काही संकल्पना आता जोर धरत आहेत. आणि देशभरातलं असं धोरण ठरलं आहे की जिल्हाध्यक्ष मजबूत करायचा आहे.
आणि तो जिल्हाध्यक्ष मजबूत करण्याचं धोरण AICCने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्वीकारल्यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस म्हणून ब्लॉक अध्यक्ष मजबूत करण्याची भूमिका ही परस्पर पूरक स्वरूपाची घेतली. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे असं करणार. हो, असं करणारं हे एकमेव राज्य आहे. आणि या राज्यात झाल्यानंतर त्याच्या यशानंतर आम्ही जे शिकू संभवता तिथं इतरत्र दुसरीकडे ते model होईल. होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आता यात ही संघटन सृजनच्या आधी महाराष्ट्रामध्ये 72 जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हे केले, संघटनात्मक जिल्हे संघटनात्मक जिल्हे 72. 12 जिल्हे ही वाढवले आहेत. आणि 72 जिल्ह्यांच्या सोबत ब्लॉक जे आहेत हे देखील आम्ही 250 आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत तेही वाढवले. त्यामुळे आता 72 जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बरं. आणि जवळपास 750 तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष असं एक संघटनेचं जाळं निर्माण करण्याची संधी यातून मिळाली आहे. आणि यात जिल्हा तुम्हाला या लेवलला सगळीकडे असे उत्साही कार्यकर्ते अजून मिळत आहेत म्हणजे या सगळ्या ह्याच्यात आपण थोडा आणि संस्थानिक जे आहेत त्या जिल्ह्यांचे त्यांच्या प्रभावाखाली न राहता या निवडी होत आहेत का? जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या अनुषंगाने जरा काँग्रेस पक्षामध्ये आमचं जे कल्चर आहे त्याला जिल्हाध्यक्षाला खूप मान आहे. बरं. आमचा पक्षात असा अध्यक्ष प्रणाली आहे, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशचा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष ही जरा एक आमचं एक गरिमाती राहिली आहे. त्यामुळे तिथे बराच उत्साह असतो आणि बऱ्याच लोकांची इच्छा असते. तिथे सगळ्याच मांडणी असतात. त्याच्यात लॉबिंग सारखे जे विषय असतात ते पण तिथे असतात. आणि हीच पद्धत आता बदलून कार्यकर्त्यांचं, तिथल्या जिल्ह्यातल्या नेत्यांचं, सगळ्यांचं ऐकून अपॉइंटमेंट करण्याची एक प्रक्रिया ही स्वीकारली आहे. ओके. आता तिथे एक प्रक्रिया जिल्हाध्यक्षांची सुरू आहे. तो जिल्हा ढवळून निघणार आहे. आणि तो जिल्हा ढवळून निघत असताना नुसता त्यातून एकच अध्यक्ष निवड करण्यापेक्षा आपण अजून खाली येऊन तालुका अध्यक्ष सगळे निवडले पाहिजे, ही तिथे मला संधी दिसली. बरं. आणि ती संधी दिसत असताना कारण आपसुक वातावरण तयार झालेलं आहे, जिल्हा ढवळून निघालेला आहे. प्रत्येक ठिकाणी AICCचे आमच्याबरोबर आमच्या तालुक्यात जातात आहे, तिथे सगळ्याच चर्चा होतात आहे. तर त्या चर्चा होत असताना तालुक्यातली संघटन हे तयार करावं ही एक कल्पना मला सुचली. आणि त्यासोबतच जिल्ह्याचे पदाधिकारी करताना थोडंसं विरोध होतो. थोडासा विरोध म्हटल्यापेक्षा तिथे स्पर्धा जास्ती असते. स्पर्धा असते. तालुका पातळीवर सामंजस्याचा भाव जास्ती आहे. आणि तालुका पातळीवर कन्सेन्सस तयार होणं किंवा सगळे मिळून एक नाव सांगणं किंवा तो लगेच टिपता येणं हे सहज होतं. म्हणजे आता ही सगळी तयारी करताना म्हणजे ज्यावेळी आपण ही मुलाखत करतोय नेमकं त्याच दिवशी कॅबिनेटमध्ये महिला आरक्षणाचं बिल पण आज मंजूर होईल. कदाचित डिलिमिटेशन ही सुद्धा एक मोठी प्रक्रिया या निवडणुकीच्या आधी होणार आहे. आणि अचानकपणे 816 खासदार या देशामध्ये निवडून जाणार. तर 2029ची निवडणूक ही तुमच्यासाठी एक प्रकारे अंधारात चाचपडल्यासारखी सुद्धा असू शकते. रणनीती कशी ठरवायची, कारण मतदारसंघांची रचना आपल्याला माहिती नाहीये. 33% अचानकपणे महिला आरक्षण वाढणार आहे. तर ते सगळं नियोजन हे करताना तुमच्या डोक्यात आहे? बिलकुल 100% आम्ही त्याच मार्गाने जात आहोत. यामध्ये आम्ही 750 तालुका अध्यक्ष होतील एवढंच नव्हे, तर या निमित्ताने महिला काँग्रेसचे अध्यक्ष, सेवादलचे अध्यक्ष, आमचे OBC जो विभाग आहे त्याचे अध्यक्ष, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, मागासवर्गीय डिपार्टमेंट, हे सगळे जे अध्यक्ष आहेत हे आम्ही निवडणार आहोत. म्हणजे सरासरी एका तालुक्यातून 10 पदाधिकाऱ्यांची नवीन निवड आम्ही करणार आहोत. आणि त्यातून हा 7,500-8,000 हजार एक नवीन जमावाचे नवीन कार्यकर्ते आम्हाला यातून मिळतील. हे करत असताना त्यामध्ये महिलाही आहे, मागासवर्गीय आहे, OBC आहे, सर्वच आले पाहिजे ही त्यामागची आमची संकल्पना आहे. आणि यासोबतच महाराष्ट्रात 48 वरून आपण 72 वर जाणार आहोत. 24 खासदार वाढणार आहेत. तर ते 72 वर जाणार आहोत. तर आम्ही पण आमच्या जिल्हा काँग्रेस कमिट्या 72 या ह्या केलेल्या आहेत. आणि जेवढ्या विधानसभा वाढणार आहेत त्याच्या तुलनेने त्या वाढल्यानंतर त्या अनुपातामध्ये आम्ही आमचे ब्लॉक पण हे वाढवलेले आहेत. त्यामुळे उद्या ती परिस्थिती येत असताना आम्ही संघटनात्मक बदल हे आधीच केलेले आहेत. जे सत्ताधारी आहेत मला नाही वाटत त्यांनी ही तयारी केली आहे की नाही. आता काँग्रेस जे आहोत आम्ही पुनर्गठनाच्या आणि एकंदरीत या संघटनात्मक ज्या गोष्टी त्याला याचा जोड लावण्याच्या कामात आहोत. महिला उमेदवार मिळाल्या पाहिजे वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरोखर ह्या आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. कारण राजीव गांधींनी 73-74 घटना दुरुस्ती जेव्हा या देशाला दिली तेव्हा देत असताना महिलांचं आरक्षण हे पहिल्यांदा निवडणुकांमध्ये आलं. त्यामुळे 24 एप्रिल 93 पासून आपण जर आज इतके वर्ष मागे वळून जर पाहिलं
तर इतक्या दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षण असूनही पुढे सोनिया गांधींनी हे 50% आणलं. हो, हे आणूनही आज महिला नेतृत्व भारतात निर्माण होऊ शकलं नाही. हे मला असं वाटतं की आपल्या समाजाचं आणि सर्वच राजकीय पक्षांसाठी कुठेतरी ही चिंतनीय बाब आहे. ही अद्यापर्यंत आपण करू शकलो नाही. मात्र येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांचा टक्का वाढल्यानंतर एक प्रक्रिया ती पुन्हा नव्याने सुरू होईल अशी आशा आहे. मात्र महिलांच्या टॅलेंट हंटच्या अनुषंगानं बरेच परिश्रम आम्हाला पुढे घ्यावे लागतील. महाविकास आघाडी म्हणजे आता राज्यसभेची निवडणूक एक झाली ज्याच्यामध्ये शरद पवार तुमचे एकत्रित उमेदवार होते. आता विधान परिषदेची निवडणूक पण तोंडावरती आहे. तर आत्ता जे आकडे आहेत त्याच्यानुसार केवळ या निवडणुकांसाठीच आता महाविकास आघाडी उरलेली आहे का? आणि कारण बऱ्याच विषयांवरती तुमची भूमिका जी आहे ती तीन पक्षांची वेगवेगळी दिसते. तर या दृष्टीनं हा समन्वय एकत्रित टिकवणं जरूर आहे. समन्वय स्थापित करणं इथपासूनच्या या मुद्दे त्यासाठी एक चर्चाची एक ती पण आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्र एका संक्रमण अवस्थेतून जात आहे आणि त्या संक्रमण अवस्थेतून महाराष्ट्र जात असताना 6 पॉलिटिकल पार्टीचं हेपिटायझर महाराष्ट्राचं नाही आणि यामध्ये एका संवादाची देखील फार मोठी आवश्यकता आहे. आणि पॉलिटिकल जे इश्यूज आहेत त्या पॉलिटिकल इश्यूजवर सगळ्यांचं एकदा एका चिंतनाची त्यामध्ये एक उणीव आहे आणि ते चिंतनाची एक आवश्यकता देखील आहे. आत्ता जे राघव चड्ढांचं प्रकरण आम आदमी पक्षामध्ये झालं म्हणजे त्यांचा विरोध दिसताना ते ज्या मुद्द्यांवरती बोलत होते भांडत होते ते वेगळे, पण प्रत्यक्षात जे मुद्दे मांडायला पाहिजे होते भाजपच्या विरोधात प्रखरपणे बोलणं आवश्यक होतं ते मात्र ते काम करत नव्हते. तुमच्या पक्षात पण असे काही राघव चड्ढा आहेत? नाही, आमचे खासदार हे सगळेजण नाही, केवळ खासदार नाही एकूणच पक्ष म्हणून. नाही, पक्ष म्हणून आहे बघा, जे जायसारखे होते ते सगळे गेलेले आहेत. बर, म्हणजे काँग्रेसमुक्त भारत आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याच्या नादात भारतीय जनता पक्षच काँग्रेसयुक्त झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता त्यांच्या कॅबिनेटकडे मागे वळून जर बघितलं तर त्यांच्याच कॅबिनेटमधले मंत्री जे आहेत अर्ध्यापेक्षा अधिक काँग्रेसचे आढळून येतील. त्यामुळे जाणारे जे होते ते सर्वच ही गेलेली आहेत. काही काही ठिकाणी तर पराभूत उमेदवार पण घेतलेले आहेत. हो, ते आता फार मोठ्या प्रमाणावर विकास पुरुष आपल्या महाराष्ट्रात सध्या पैदा होतात आहे. त्यामुळे मला विकास करायचा आहे म्हणून आता आम्ही देवाभाऊकडे चाललोय तेव्हा उठसूट जो आहे तो विकासाच्या नावावर जातोय. त्यामुळे हे सगळे विकास पुरुष जे आहेत हे आता भारतीय जनता पक्षात आपल्याला आढळून येतात. आणि हे सर्व जात असताना तिथे एक जी पोकळी निर्माण झाली आहे त्यातूनच नवीन काँग्रेस निर्माण करणं ही संधी काँग्रेस त्याच्यात हेरत आहे. आणि हे काही पहिल्यांदा होतं असं नाही. हे 77-78ला जे झालं तेव्हा ही परिस्थिती आलीच होती. इंडिकेट सिंडिकेटच्या वेळेस आज काँग्रेस वगैरे जेव्हा झाली होती तेव्हा ही परिस्थिती एकदा ही आलीच होती. त्यानंतर तुलनेने फूट वगैरे जरी नसली तरी एक 84 नंतर राजीव गांधींनी एक मोठ्या प्रमाणावर राजकारणाला एक नववळण आणि नव्या लोकांना घेऊन येण्याचं काम केलं होतं. आता ती संधी आमच्याजवळ येऊ पाहत आहे. कारण येणाऱ्या 2029मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि नरेंद्र मोदींचं सरकार भारतात आणि महाराष्ट्रात राहणार नाही आणि त्यावेळेस एक लाट ही येणार आहे. हा आज हे कुठेतरी फार धाडसाचं किंवा हे काहीतरी केलेलं विधान वाटत असेल, पण यातली ही क्लिप जी आहे ही आपण जरूर 2029ला आपल्याला चालवावं लागेल एवढं सांगतो. आणि त्यावेळेस आतापासून सगळे कार्यकर्ते हुडकणं त्यांना तशा पद्धतीने, कारण प्रशिक्षणाची पण जोड या सगळ्या उपक्रमाला आम्ही देत आहोत. एक शेवटचा प्रश्न, आता प्रदेशाध्यक्षपद स्वीकारून तुम्हाला जवळपास वर्ष झालेलं आहे आणि त्यावेळी देखील चर्चा होती की काँग्रेसमधले काही लोक प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायला पण तयार नाही आहेत. अशा कठीण काळामध्ये तुमच्याकडे ही जबाबदारी आली आणि प्रदेशाध्यक्षपद काँग्रेसचं सांभाळायचं म्हणजे बऱ्याच, म्हणजे तो मराठीमध्ये शब्द आहे ढुढ्ढाचार्य, त्या सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागतं. वर्षभराचा हा अनुभव कसा राहिला आणि खरोखर एक जे म्हटलं जातं की प्रत्येक गोष्ट काँग्रेसची ही दिल्लीतनं ठरते, दिल्लीतनं जावं लागतं, तुम्हाला किती फ्रीडम तुमच्या या सगळ्या कामामध्ये मिळते? नाही, मला एकतर सर्वांचा सहकार्य मला आहे. आमचे सर्व नेते माझ्यासोबत आहेत आणि पक्षामध्ये माझ्यापेक्षा अधिक सरस हे नेतृत्व असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे पद पक्षाने जेव्हा दिलं तेव्हा यशस्वी करून दाखवण्याचं एक कुठेतरी एक आव्हान आणि एक जी संधी देखील जी मला होती
तिचं सोनं करण्याचा मी निर्णय घेतला आहे. बरं. आणि तो घेत असताना सर्व नेत्यांचं सहकार्य आहे आणि सर्वांचा सन्मान आहे. आणि या सर्वांना घेऊन पुढे गेलं पाहिजे ही माझी असणारी भूमिका आणि भावना आहे. तिला यश आलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते नव्या प्रमाणावर ही मोठ्या प्रमाणावर इथे जोडत आहोत. त्यामुळे हे जगन्नाथाचा रथ काँग्रेस पक्ष आहे. बरं. तो हा जात असतो पुढे आणि त्याच्यामध्ये सर्वांना सोबत ठेवण्याचं जी एक भावना आणि भूमिका आहे ती घेऊन चाललं पाहिजे. ती माझ्याजवळ आहे असं मला वाटतं. ओके. खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल. 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसची तयारी नेमकी कशी चालू आहे, ते संघटन सृजन अभियान नेमकं काय आहे, ते किती वेगळ्या पद्धतीनं राबवलं जातं आहे, इथपासून ते अगदी ताजे जे मुद्दे आहेत बारामतीशी रिलेटेड त्या सगळ्याबद्दल त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.